नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये दिलेली जबाबदारी न स्वीकारता थेट कामावर दांडी मारणाऱ्यांविरोधात प्रशासनानं कठोर भूमिका घेतल्याचं चित्र नाशिकमध्ये पाहायला मिळत आहे। महापालिका निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या इलेक्शन ड्युटी जाणीवपूर्वक टाळणाऱ्या सुमारे 200 शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे। भारत निवडणूक आयोगाच्या स्पष्ट निर्देशानुसार जिल्हा निवडणूक प्रशासनानं अशा कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यास सुरुवात केली असून शिस्तभंगात्मक तसेच कायदेशीर कारवाईची प्रक्रिया राबवली जाणार आहे। निवडणूक ही घटनात्मक जबाबदारी आहे। इलेक्शन ड्युटी ही बंधनकारक असून जाणीवपूर्वक गैरहजर राहणाऱ्यांवर कोणतीही तडजोड न करता कठोर कारवाई केली जाईल असं नाशिकच्या जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे। इलेक्शन ड्युटीवर गैरहजर राहिल्याचं निष्पन्न झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर कारणे दाखवा नोटीस, वेतन कपात अथवा वेतन रोखणे, गोपनीय अहवालात नकारात्मक नोंद, विभागीय चौकशी, गंभीर प्रकरणात निलंबन, फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई होऊ शकते। इलेक्शन ड्युटीतील गैरहजेरीची माहिती जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून थेट राज्य मुख्य निवडणूक अधिकारी तसेच भारत निवडणूक आयोगाकडे पाठवली जाते। गंभीर स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये आयोगांकडून स्वतंत्र चौकशीचे आदेश दिले जाण्याची शक्यता असते। प्रशासनाकडून थेट कठोर कारवाई न करता प्रथम कारणे दाखवा नोटीस दिली जाते। संबंधित कर्मचाऱ्याला स्पष्टीकरण देण्याची संधी दिल्यानंतर स्पष्टीकरण आल्यावर त्यावर विचार विनिमय करून पुढील कारवाई करायची की नाही हे निश्चित केलं जातं। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।